आदर्श पुत्र पुरस्काराचे मानकरी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी पुढे यावं. माननीय राजेशजी नौपतलालजी सांकला आणि त्यांना पुरस्कार प्रदान करत आहेत माननीय पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार सर आणि माननीय पद्मविभूषण डॉक्टर कांतीलालजी सच्चेती. अभय भाऊ आपण व्यासपीठावर यावं. राजेशजी नौपतलालजी सांकला यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. जय गणेश. माझा मंत्र तुम्ही मगाशी ऐकलाच वरती. आल्या कार्यक्रमाच्या अभयजींनी मला वेळ दिला 3 मिनिटाचा. माझं वय वर्ष 60. त्यानंतर मला मिळाला आदर्श पुत्र पुरस्कार. 3 वर्षाचा गोषवारा घ्यायचा म्हणजे अजय अभयजी आणि जिथं प्रमिलाबाई सारखी नौपतलालजी सारखे आईवडील आहेत, रवीसारखा भाऊ, हेमासारखी बहीण आहे ना, अशा ठिकाणी 3 मिनटं म्हणजे मला फक्त नावच घ्यायला लागतील. कारण मी अशा आईच्या पोटी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आलो की ज्या वडिलांनी आई वडिलांनी प्रत्येक वेळेला आपल्याला काळाप्रमाणे बदलत गेला. माझा या आदर्श पुत्र पुरस्कारामध्ये माझी अर्धांगिनी रंजना तेवढीच भागीदार आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की आईबरोबर 28-22 वर्षापर्यंत राहिल्यानंतर आईने मला कसं मोठं केलं, आईने कसं कष्टात आमच्या तिघा भावांना, दोन्ही भावाला बहिणीला मोठं केलं. त्यामुळे मी आईचे उपकार आम्ही तिघजण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण स्वतःला सगळं काही स्वतःचं विसरलो आहे आणि फक्त मुलांची वाढ करायची हेच फक्त त्या आईनी त्या वडिलांनी केलं. पण बायको आल्यानंतर बायको आपल्याबरोबर 12 तास आणि आईबरोबर आपण फक्त 2 तास, सगळं बदललेलं असतं. अशा वेळेला आपली आई आपल्या बायकोला कशी सांभाळते. मी तुम्हाला एक उदाहरण मुद्दामून देतो. 60 वर्षाचं झालं म्हणून पोक्त माणूस म्हणून सांगतो. माझी आई वेळेप्रमाणे बदलत गेली. माझी बायको घरामध्ये आल्यानंतर तिच्यावर आईनी गृहमंत्राचं वातावरण तर ठेवलंच, पण ते करत असताना तिच्या वयाप्रमाणे तिला मुलं झाली तर वेगळं स्वातंत्र्य, बाहेर जायचं तर वेगळं स्वातंत्र्य, असं स्वातंत्र्य देत गेली. आणि त्यामुळं माझी बायको माझ्या आईची जास्त जवळची झाली. आजही तुम्हाला सांगायला मला आनंद आहे की माझ्यापेक्षा माझ्या आईचं, माझ्या बायकोचं माझ्या आईशी जास्त पटतं. ती म्हणते मला 2 आया होत्या, एक आई तिची वारली, मला 2 आया, एक प्रमिलाबाई आणि एक रतनबाई. अशी जेव्हा आई असते ना, मग जेव्हा कानाला शांतता असते घरामध्ये, मग तुम्ही आदर्श पुत्र का नाही होऊ शकणार. आणि माझे वडील व्यवसायाबद्दल मला सांगायलाच पाहिजे की माझ्या वडिलांनी आमच्या दोघा भावांना 30व्या वर्षी हातामध्ये सत्ता दिली. चल निर्णय घेन पळ पुढे, चल निर्णय घेन पळ पुढे. आजच्या जमान्यामध्ये म्हणजे ही गोष्ट मी सांगतोय तुम्हाला, आम्ही जेव्हा 1980 ची गोष्ट सांगतोय, आजही वडील आपली सत्ता मुलाच्या हातात द्यायला घाबरतो. त्यावेळेस ते म्हणले कर. त्यांच्या कोणी मित्रांनी सांगितलं अरे
चांदी के थाळी दे जेवायला, पण आपला पाठ मुलाला देऊ नको, आपली बसायचा पाठ तुटका देऊ नको. ते म्हणले माझी मुलं आहेत, त्यांच्यात दम असेल तेवढं करतील, माझं त्यांच्यावर लक्ष आहे. ते जेवढे उंच जातील ना तेवढे उंच मी त्यांच्याकडे बघील, आणि खाली यायला लागलं तर मी उभा आहे त्याच्या पाठीशी. माझी मानी म्हणून आम्ही दोघं भाऊ ज्या लेवलला आत्ता आहोत सांस्कृतिक सामाजिक व्यवसायामध्ये, त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल तर आमच्या वडिलांचा, आईचा, की आम्हाला निर्णय स्वातंत्र्य दिलं, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, आमच्या बायकांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलं. आणि तरीही आम्हाला त्यांची प्रचंड भीती आहे की आमच्या आज उशीर आला तर वडील काय म्हणतील, आज आईला भेटलो तर आई काय म्हणाल. आदरयुक्त भीती ठेवून मुलांकडनं काम करून घ्यायचं असेल तर हा आदर्श आईवडिलांचा. आणि म्हणून मी या आईवडिलांना परमेश्वराला कायम, हे आमची बायको त्या आपल्याला जात नाही पण हिंदू धर्मात जातात त्या फेऱ्या मारायला ह्याला वटवृक्षाला. काही बायका 7 वर्ष 7 जन्म मागतात, काही म्हणतात वाज झालं 1 जन्म पुरे झालं. पण मला दगडूशेठ हलवाई गणपती जेव्हा जेव्हा पाया पडतो ना, हे परमेश्वरा जेव्हा जेव्हा मला मनुष्याचा जन्म देशील ना तेव्हा मला हेच आईवडील दे, मला दुसऱ्या कुणाच्या पोटी जायचं नाही, मला यांच्याच आईवडील जायचं. आणि असा एक अभय नावाचा मित्र दे की त्यांनी दरवेळेला माझ्या आईला आदर्श माता म्हणून पुरस्कार द्यावा, आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी आदर्श पुत्र म्हणून आमच्या दोघी भावांना द्यावा. एवढंच विनंती करतो परमेश्वराला. जय गणेश, जय गणेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं जे बसलेत मातृदेव भव पितृदेव भव, समोर बसलेत गुरुदेव भव. मुजुमदार सरांच्या हाताखाली मी फर्ग्युसन कॉलेजला बॉटनी शिकून मी BSc झालेलो आहे. आणि ज्यांच्या समोर इथं बसलेले माझे मामाजी आहेत की डॉक्टर संचेती, यांच्याशिवाय हे आमच्या आईचं म्हणजे मी डॉक्टर संचेतीची बहीण आहे असं कोणत्याही डॉक्टरला रुबाबांनी लहानपणापासून सांगणारी आणि विदाऊट अपॉइंटमेंटच्या आत जाणारी माझी बाई, हे सगळं कारण हे आहे. त्या स्टेजवर बसलेला ओमप्रकाश माझा, मी एकच सेकंद फक्त, कोणती निराकार म्हणायचं बरं सांगतो. आणि इथं बसलेला ओमप्रकाश हा माझा जीवस्य कंठस्य मित्र आहे. 2 वर्षाचा माझ्यापेक्षा मोठा आदर्श पिता आणि 2 वर्षांनी लहान आदर्श पुत्र. क्या बात. पण खरंच पित्यासारखं काम करतो. मुजुमदार साहेब, तुम्ही जे सांगितलं ना की गोशाळा, तर तुम्ही पाहिलं ती गोशाळा, तो ट्रस्ट 5-7 वर्षापूर्वी 100-200 गायाच्या आसपास आला असेल. तो 10 वर्षामध्ये या माणसाने अशा उंचीना आलेला. कोठारीजी बरोबर होते, पोपटलालजी आहेत, सगळे बरोबर आहेत, पण तो उंचीला न्यायला एक विजनरी लागतो. आणि बाप एक विजनरी लागते. आणि वडिलांना तुम्ही म्हणता ना पितृसारखं, खरंच आहे. अगदी जाणारे भक्त जे नाकोडजीला असतील तिथेही धर्मशाळा बांधली. ती धर्मशाळा एखाद्या 5 स्टार हॉटेलवाल्यालाही म्हणेल की अरे ह्याच्याकडनंच बांधकाम करून घ्यावं. 8 महिन्यात 80,000 फुटाची धर्मशाळा होते का? पण ते काम ओमप्रकाशजींनी केलं आहे. असा एक मित्र पण भागणे. म्हणून मी म्हटलं की मला तेच परिवार सगळे पाहिजेत. मग तीच भाई पाहिजे, तोच भाऊ पाहिजे, आणि बायकोसुद्धा तीच पाहिजे. एक शेवटचं सुरुवातीला तुम्ही गणपतीचा मंत्र ऐकला, पुन्हा एकदा मंत्र तोच गणपतीचा मंत्र म्हणतो. म्हणजे अभयजींची इच्छा आहे म्हणून, नाही तर मी सुरुवातीला ऐकवलं. तुम्हाला म्हणायचं तर माझ्या मागे म्हणा. निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेजस्वरूप गणेशा तुझे रूप तेजस्वरूप तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप तुझ्या रविया नभी लक्ष दीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप कसे सांग वंदू तुझे विश्वरूप ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपतये नमः ओम गणपते नमः जय गणेश. आत्ताच ज्यांनी मला गणपतीचं वेळ लावलं, ज्यांनी मला गणपती दाखवला ते तात्या गोडसे आज नाहीत, आप्पा सूर्यवंशी नाहीत, त्यांचे चिरंजीव दगडूशेठचे अध्यक्ष आपला अशोकरावजी गोडसे आत्ता येऊन गेले. पण आई वडील आणि गणपती बाप्पा या तिघांचे ते 3 जण मला भेटले की जगात मला सगळे माझ्या भोवती आजोबाजूला येतात. जय गणेश, जय गणेश, जय.
धन्यवाद राजेशजी. अतिशय सुंदर भाषण सुरू होतं, पण वेळेचं बंधन आपल्याला म्हणून थांबावं लागलं. खूप वेळ ऐकावं असं वाटत होतं, कारण ते हृदयापासून होतं, मनापासून होतं. आणि गणपतीची 4 ओळी ज्या त्यांनी म्हटल्या, आपण म्हणतो आणि त्यांच्या म्हणण्यामध्ये, म्हणजे ते इतकं अंतस्थ वाटत होतं की खरोखर श्री सिद्धिविनायकाची आपल्यावर अशीच कृपा पुढेही खूप वर्ष राहो आणि आम्हा पुणेकरांना तुम्हाला आदर्श पिता पुरस्कारानंही गौरविल्याचं पाहायला मिळावं, ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे.